मित्रांनो नमस्कार. आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना विशेष खास ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या 7व्या वेतन आयोगातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै महिन्याच्या पगारासोबत तसेच निवृत्ती वेतनासोबत 3 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत. या नोकरदार मंडळीच्या 3 प्रलंबित मागण्या सरकारकडून मान्य केल्या जाणार आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा पगार वाढणार आहे. दरम्यान आता आपण जुलै महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य होतील याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. 7वा वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढीची भेटही मिळालेली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रातील सरकारकडून 2% वाढवण्यात आला. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळत होता. मात्र यात सरकारकडून 2% वाढ झाली. म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 55% पर्यंत पोहोचलेला आहे. ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू झालेली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील 55% दराने महागाई भत्ता मिळणे अपेक्षित आहे. मात्र अजून या संदर्भातील निर्णय झालेला नाही. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळत आहे. आता यामध्ये 2% वाढ होणार असून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून तयार झालेला आहे. दरम्यान लवकरच या प्रस्तावावर राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना 2% महागाई भत्ताची वाढही मिळेल. जुलै महिन्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातील निर्णय होणे अपेक्षित आहे. या महिन्यात जर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% करण्याचा निर्णय झाला तर जुलै महिन्याच्या पगारासोबत त्यांना महागाई भत्ता वाढीचा तर लाभ मिळणार, पण ही महागाई भत्ता वाढ ही जानेवारी महिन्यापासून सुद्धा मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 55% इतका केला जाणार असून महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू असेल. याचा प्रत्यक्ष लाभ जुलै महिन्याच्या पगारासोबत मिळणार असल्याने जानेवारी ते जून या 6 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना प्राप्त होणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा तसेच महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे. त्याशिवाय त्यांना वार्षिक वेतनवाढीचा सुद्धा लाभ मिळणार आहे. दरवर्षी जुलै महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ हा मिळत असतो आणि यावर्षी देखील जुलैमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी 3% वेतनवाढ ही मिळत असते आणि यंदाही 3% वेतनवाढ ही मिळणे अपेक्षित आहे. यामुळे जुलै महिन्याच्या पगारात मोठी वाढ होईल असे बोलले जात आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.